नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ग्रो टुगेदर या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपल्या आत्ताच जाहीर झालेल्या तलाठी भरती 2023 बद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत। याच्यामध्ये ही जाहिरात जी प्रत्येक पेज वाचणं इम्पॉर्टंट असतं प्रत्येकासाठी, त्याचा एक ओव्हरव्ह्यू म्हणजे कोणते इम्पॉर्टंट घटक आहेत। म्हणजे आता समजा हे जे जो व्हिडिओ असणार आहे तो जाहिरातीच्या नोट्स टाइप समजून घ्या। नोट्स आपण डिस्कस करतोय असंच, कारण संपूर्ण जाहिरात इतकी महत्त्वाची एक्झाम आपण करून ठेवलेली आहे तिला, तर तिचा डिटेल माहिती असणं अपेक्षितच आहे। तुम्ही नगरपालिकेचाही अभ्यास करत असाल तर आपलं बुक आलेलं आहे नगरपालिका भरतीचं, त्यासोबतच आपलं याच भरतीबद्दलचे बॅच सुद्धा आहे। तुम्ही सगळ्याच भरत्यांसाठी ज्या TCS IBPS मार्फत घेतल्या जातात, संपूर्ण मराठी व्याकरण फक्त 14 तासामध्ये आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे। त्या ॲपची लिंक तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता। आता आपण मेन मुद्द्यावर येऊया, तो म्हणजे जाहिरातीच्या नोट्स डिस्कस करणं। अरे हे काहीतरी नवीनच आहे असं तुम्हाला वाटू शकतं। खरंच या जाहिरातीमध्ये जो कोणता मुद्दा इम्पॉर्टंट आहे तो आपण सगळा डिस्कस करणार आहोत। महसूल विभागांतर्गत तलाठी गट क पदाच्या 4644 एकूण जागा आहेत, त्या वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार आणि वेगवेगळ्या संवर्गानुसार विभक्त आहेत। त्याचं डिटेल परिशिष्ट 2 मध्ये त्यांनी दिलेलं आहे। ही जी टेस्ट एक्झाम होणार आहे ती 36 जिल्ह्यामध्ये एक्झाम होणार आहे। त्यावेळेस जिल्हा एक्झाम सेंटर निवडत असताना तुमच्या सोयीनुसार आणि लवकर जिल्हा सेंटर निवडा। आणि हे जी एक्झाम पूर्ण होईल ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। कम्प्युटर बेस्ड म्हणजे कम्प्युटरवर आधारित ऑनलाईन एक्झाम होणार आहे, ऑनलाईन एक्झाम। त्याच्यामुळं तुमची तयारी सुद्धा ही मुख्यतः ऑनलाईन एक्झामला टॅकल करता येईल अशा स्वरूपाची असावी। त्यामुळं टेस्ट जे तुम्ही सोडवाल ती ऑनलाईन जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा। ओके, त्यानंतर या पदाचं बघा, तलाठी पद आहे जे महसूल विभागाअंतर्गत येतं। हे S8 या 7th पे म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार याचं वेतन जर बघितलं तर टॅक्स असिस्टंट इतकं आहे। मग टॅक्स असिस्टंटच्या लेवलचे हे पेमेंट आहे, क्लर्क पेक्षा जास्त आहे। एमपीएससी मधून जे क्लर्क भरले जातात त्याच्यापेक्षा जास्त आहे, कारण क्लर्कला S6 मध्ये येतो। S6 मध्ये क्लर्कचं वेतन असतं आणि टॅक्स असिस्टंटचं वेतन S8 असतं। तितकंच वेतन तुम्हाला तलाठी या पदाचं आहे। परीक्षेचा दिनांक आपल्याला महाभूमी या गव्हर्नमेंट पोर्टलवरती भेटणार आहे। तुम्ही अर्ज करणार असाल तर mahabhumi.gov.in या लिंकवर जा, डिटेल माहिती भेटेल आणि अर्ज सुद्धा तुम्हाला तिथून करायचा आहे। त्यानंतर आपण एक मुद्दा आता घेऊया। कास्ट सर्टिफिकेट बद्दल जर बोलायचं म्हणलात किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल, जात प्रमाणपत्र उमेदवाराकडे अर्ज करतानाच उपलब्ध असलं पाहिजे। म्हणजे ते कोणतेही असो, कोणत्याही जातीचा उमेदवार असतो, त्याच्यामध्ये SC असेल, ST असेल, OBC असेल, NTD असेल, NTB, NTC कोणतंही असेल, हे जे जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आहे ते अर्ज करताना तुमच्याकडे उपलब्ध असलं पाहिजे। तिथे यस म्हणाल आणि भविष्यात म्हणाल की मी पास झाल्यानंतर देतो, असं अजिबात जमणार नाही। फॉर्म भरताना तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे। जे विद्यार्थी EWS मधून भरणार आहेत, EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे त्या आर्थिक वर्षाचं। मग आता एक्झाम कधी आलेली आहे? एक्झाम आली जून, म्हणजे जाहिरात आली जून 2023 मध्ये। तर तुम्ही आत्ता काढलेलं म्हणजे फॉर्म भरण्याच्या अगोदर काढलेलं वर्ष किती असावं? तर मार्च 2023 पर्यंत व्हॅलिड अशा स्वरूपाचं ज्या याच्यावर लिहिलेलं असतं मार्च 2023 पर्यंत व्हॅलिड, असं तुमच्या प्रमाणपत्रावरती लिहिलेलं असलं पाहिजे। आणि हे प्रमाणपत्र तुम्हाला कुठे द्यायचं आहे? ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल, प्रमाणपत्र कागद पडताळणीच्या वेळी सादर करणं 100% गरजेचं आहे। आता तुम्हाला EWS सर्टिफिकेटचा फक्त नंबर मागेल आणि तुम्हाला जे प्रमाणपत्र सादर करायचं आहे ते पास झालात, तुमचं सिलेक्शन झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस EWS सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे। त्याच्यानंतर या पेजवरती काय आहे का दुसरं? ओके, बाकी काही नाहीये याच्यात। कास्ट सर्टिफिकेट आणि ते दिव्यांगासाठी तुमच्याकडे जे काही सर्टिफिकेट असतात ते असले पाहिजे। त्याच्यानंतर 40% इतकंच दिव्यांगाला आहे, 40% पेक्षा जास्त असलं पाहिजे दिव्यांग, तरच तुम्हाला काय करता येतं, त्याचा फायदा घेता येतो। त्याच्यानंतर अनाथ असेल
तर तुमच्याकडे ABCD कोणता आहे त्यानुसार उपलब्ध असलं पाहिजे. बालविकास विभागाचं सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं त्याच्याकडे अनाथ सर्टिफिकेट असावं. माजी सैनिकाबद्दल बघूया. प्रकल्पग्रस्ताचं तुमच्याकडे प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. भूकंपग्रस्तासाठी भूकंपग्रस्ताचं सर्टिफिकेट असलं पाहिजे सक्षम अधिकाऱ्याने दिलेलं. हे सगळे तुमच्याकडे सर्टिफिकेट असलेच पाहिजेत, त्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये. त्याच्यानंतर पेसा. पेसा या भागामध्ये जर तुम्ही फॉर्म भरणार असाल, पेसा भागामध्ये फॉर्म भरण्यासाठी पेसा भागातलाच व्यक्ती लागतो. पेसामध्ये पेसा भागातलाच व्यक्ती लागतो. त्यासाठी काय अर्हता आहे किंवा काय पात्रता आहे, तर आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या स्थानिक अनुसूचित जमातीतील म्हणजे ST लागतो. तोही पेसा क्षेत्रामधलाच मुलगा पाहिजे त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी. मग हे कसं ओळखलं जातं? स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार याचा अर्थ म्हणजे काय? जो स्वतः असेल, त्याचे वैवाहिक साथीदार असतील किंवा तिच्या माता पिता असतील किंवा तिचे आजी आजोबा हे 26 जानेवारी 1950 पासून त्या ठिकाणी राहत आहेत हे त्याच्याकडे पुरावा असला पाहिजे. तो पुरावा असल्यानंतरच त्याला ते सर्टिफिकेट मिळत असतं. हे पेसाबद्दल आहे, ते पेसा क्षेत्राशी संबंधित मुलांसाठी. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे पदाच्या निवडीची कार्यपद्धती, त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि महत्वाच्या अटी शर्ती सर्व उमेदवारांसाठी असणाऱ्या सर्वसाधारण सूचना आहे. अर्ज करत असताना तो मुलगा जो असेल तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे आदिवास प्रमाणपत्र असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर ज्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्रात झालेला नाहीये त्याला 15 वर्षापेक्षा जास्त कालावधी तो महाराष्ट्रात राहतोय. महाराष्ट्रात जन्म नाही तर मग तेव्हा त्याला कुठलं सर्टिफिकेट द्यावं लागेल? डोमेसाईल प्रमाणपत्र, जे की 15 वर्षापेक्षा जास्त काळ तो त्या राज्यामध्ये म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतोय यानुसार इतकं जर अटी तो पूर्ण करत असेल तर त्याला आदिवास प्रमाणपत्र किंवा त्याला आपण डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो ते दिलं जातं. त्यानंतर बाकी ज्या तरतुदी आहेत त्या इतके इम्पॉर्टंट नाहीत. पुढे आहेत त्या इम्पॉर्टंट आपण बघूया. त्यातलं पुढचं आहे, ही एक महत्वाची अट आहे, खूप महत्वाची अट आहे. ही भरती प्रक्रिया जरी राज्य स्तरावर होत असली तरी संपूर्ण राज्यासाठी एकाच दिवशी परीक्षा होणार आहे, एकच पेपर असणार आहे, परंतु तलाट्यांचं जे निवड मंडळ असतं, निवड मंडळ हे कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली आहे. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली असल्यामुळं तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची निवड यादी वेगवेगळी केलेली असेल आणि एका जिल्ह्यातच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. एका उमेदवारास मिळालेले गुण आणि जिल्ह्यात असणाऱ्या जागा, ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यात तुमची निवड केली जाणार आहे. त्याच्यानंतर उमेदवारांना संबंधित जिल्हा हेच नियुक्तीचे कार्यक्षेत्र असणार आहे. म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरलात सोलापूरसाठी, तुमचं सिलेक्शन झालं तर तुमची निवड ही सोलापूर जिल्ह्यामध्येच होणार आहे. म्हणजे त्या सिलेक्शन तुमचं सोलापूरसाठी झालंय, त्याच्यानंतर निवड तुमचं सोलापूरसाठी झालेलं आहे, तर तुम्हाला पोस्टिंग देत असताना, तलाठी म्हणून नियुक्ती देत असताना फक्त सोलापूर जिल्ह्यामध्येच असेल. पुन्हा मागू नका की मला माहित नव्हतं असं म्हणायचं नाही. ओके, समजलं? तुमचं कार्यक्षेत्र सुद्धा त्या जिल्ह्यापुरतच असणार आहे आणि नियुक्तीचे सर्व अधिकार हे जिल्हाधिकाऱ्याला असणार आहेत. इथून तुमची एक्झाम घेऊन रिझल्ट कलेक्टर ऑफिसला दिला जातो. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी सगळं कागद पडताळणी, तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या जिल्हाधिकारी बघणार आहेत. ते निवड झाल्यानंतरचा कार्यक्रम आहे सगळा. आता शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हतेमध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय पाहिजे? एनी डिग्री म्हणजे कोणतीही पदवी. कोणतीही पदवी. कोणतीही पदवी तुम्हाला असले की तुम्ही काय करू शकता? तलाट्याचा फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर एक सगळ्यात जास्त गैरसमज पसरवलेला तो म्हणजे MSCIT. तर MSCIT ही तुम्हाला 2 वर्षाच्या आत द्यायची असते पास होऊन. आता लगेच फॉर्म भरत असताना MSCIT ची अजिबात आवश्यकता नाहीये, अजिबात आवश्यकता नाही. आता तुम्हाला दुसरं काय लागतं? मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. म्हणजे तुमचं 10वी किंवा 12वीला मराठी असतं, त्याच्यातलं 10वीला मराठी असावं. नसेल तर काय म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षा
माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वीला जर तुम्हाला हिंदी आणि मराठी नसेल तर तुमची ज्यावेळेस निवड होते, ज्यावेळेस तुम्ही काम करायला लागता, तेव्हा 2 वर्षाच्या तुम्हाला एक एक्झाम द्यावी लागते, मराठी हिंदी जो विषय तुमचा 10वीला नव्हता तो विषयची एक्झाम. त्याची आता काही काळजी करायची आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर पुढचं बघा, माजी सैनिक असाल तर 15 वर्ष सेवा केलेली असेल तर आणि प्लस 15 वर्ष सेवा आणि प्लस तुमच्याकडे SSCचं जरी म्हणजे 10वी प्लस 15 वर्ष सेवा असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनची आवश्यकता नाहीये. कोणाला? तर ते माजी सैनिकांना, कारण त्यांनी देशासाठी काम केलेलं आहे, त्या काळात त्यांना काही डिग्री भेटता आली नाही, 10वी नंतर ते डायरेक्ट आर्मीमध्ये गेले, त्याच्यामुळं 10वी नंतर डायरेक्ट तुम्ही आर्मीमध्ये गेलात, 15 वर्ष सेवा केले, त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट तलाठ्याचा फॉर्म भरता येतो, असं सरकारचं या सूचनेनुसार म्हणणं आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघूया, पात्रता काय आहे. पात्रता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पात्रता खुल्या गटासाठी असेल तर 18 ते 38 वय, 18 ते 38 वय. त्याच्यानंतर वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळी पात्रता आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये बघा, ज्यांच्याकडे ओबीसी, त्याच्यानंतर NTB, NTC, NTD, त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग, ओबीसी, VJNT, त्याच्यानंतर SCBC किंवा EWS, यापैकी जे कोणाकडे प्रमाणपत्र आहे अशा मुलांना 18 किंवा मुलींना 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. या रेंजमध्ये असाल तरी तुम्हाला फॉर्म भरता येतं. त्याच्यानंतर बाकी सगळ्यांसाठी वेगवेगळ्या दिलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो आपण इथं चर्चा करूया. तो म्हणजे कोणता? आपली परीक्षा, परीक्षेचा दर्जा, परीक्षेचं स्वरूप आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या सूचना. पहिलं आहे तलाठी. तलाट्यासाठी 4 विषय आहेत. पहिलं मराठी, दुसरं आहे तुम्हाला इंग्लिश, तिसरं आहे GK म्हणजे सामान्य ज्ञान आणि चौथं आहे बुद्धिमत्ता चाचणी. असे 4 घटक याचा विचारले जाणार. प्रत्येकावरती किती 25 प्रश्न आहेत. प्रत्येकाचे 25 प्रश्न तुम्हाला असणार आहेत. प्रत्येकाला 25 प्रश्न आणि यांचे गुण जर दुप्पट केले तर 50-50 गुण आहेत. गुण 50-50 आहेत. मग टोटल किती झालं? 100 प्रश्न आणि 200 गुण, असे टोटल तुमची काय झालेली आहे एक्झामची पद्धत असणार. याच्यासाठी तुम्हाला 2 तास वेळ आहे. 2 तास वेळ आहे, खूप वेळ आहे, 2 तास वेळ आहे. आता दर्जा बघा, काय म्हणतात दर्जा? अरे पदाचा दर्जाच भारी आहे. दर्जा कसा असणार आहे? दर्जा बघा, दर्जा ओके, मराठी आणि इंग्लिश याच्यासाठी 12वीचा दर्जा आहे. याच्यासाठी 12वीचा दर्जा आहे आणि सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी यासाठी पदवीचा दर्जा तुम्हाला दिला जाणार आहे. तुम्ही जर MP ह्या तलाठी भरती सोबतच नगर परिषदेची तयारी करत असाल, मी थोडं आलोय आपण इथं तर एक तुलनात्मक बाबी समजून सांगतो की तुम्हाला दोन्ही भरती सोबत कसं करू शकता. तुम्ही जर त्यात सिलेबस बघितलात तर तलाठीसाठी काय आहे? मराठी, इंग्लिश, GK आणि प्लस तुमचं शेवटी काय बुद्धिमत्ता चाचणी, रिजनिंग आणि मॅथ, हे तुमच्या इकडे आहे. आणि नगर परिषद भरतीसाठी काय काय बघा, इथं तुम्हाला 25 मार्काला मराठी आहे, इथे इंग्लिश 25 प्रश्न, GK 25 प्रश्न आणि इकडे 25 प्रश्न टोटल आहे. तुमच्याकडे तयार झाली. नगर परिषदेची बघा, मराठी आहे 15 प्रश्न, इंग्लिश आहे 15 प्रश्न, त्याच्यानंतर तुमचं मॅथ आणि रिजनिंग आहे 15 प्रश्न आणि GK प्लस संबंधित विषयाचे ज्ञान हा जो घटक आहे तो 55 प्रश्नांचा आहे. म्हणजे तुमची हे पूर्ण तयारी करत असताना तुम्ही 45 मार्काची तयारी करताय ऑलरेडी. प्लस फक्त तुम्हाला काय करायचं आहे, GK आणि विषयाशी संबंधित ज्ञान या 55 प्रश्नांची तयारी करायची आहे. त्याच्यासाठी या ना मग आपल्यासोबत आणि तयारी करा. तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तयार करून दिल्या जातील. परंतु एक लक्षात ठेवा, इकडं आलात तर तुम्हाला जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटी आहे. तलाठी भरतीमध्ये एका जिल्ह्यात जर मॅक्स बघितलं, ओपनला जागा बघितल्या तर त्या 15च्या ॲव्हरेज येतात आणि बाकी कास्टच्या जर पकडल्या तर त्या 4-5च्या ॲव्हरेजमध्ये, म्हणजे ॲव्हरेज जर बघितला तर 20 जागांसाठी तुम्ही लढताय आणि एका जिल्ह्यामध्ये साधारणतः 40,000 ते 1,00,000 या रेंजमध्ये फॉर्म येणार आहेत. मिनिमम 40,000 ते मॅक्झिमम 1,00,000. परंतु नगर परिषदेमध्ये 570 जागा आहेत पूर्ण महाराष्ट्रासाठी
आणि ओपन साठी जर बघितल्या तर ते 150च्या जवळपास जागा असणार आहेत. आणि तुमच्या कास्टनुसार, मग प्रत्येक कास्टनुसार जर बघितल्या, ओबीसीला 60-70 जागा येतील, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस ला 30-35 जागा येतील आणि बाकी कास्टला पण 30 ते 20 या रेंज मध्ये जागा असतील. म्हणजे तुम्ही इथं खूप मोठा क्राऊड आणि इथं असणार आहे तो 6 ते 7 लाख या दरम्यानचा, आणि तुम्हाला एवढ्या मोठ्या जागा असणार आहेत. तुम्ही दोन्हीकडच्याही चांगल्या तयारी करू शकता. नगरपालिकेमध्ये पेमेंट जर बघितलं, पहिल्या पदासाठी पेमेंट आहे S15. S15 म्हणजे क्लास 2 ऑफिसरचं राज्यसेवेतल्या पेमेंट आहे. S14 ASO STI PSI इतकं पेमेंट येतं, आणि S7 इतकं आहे गट क्रेनिक्रला. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी नगरपालिकेमध्ये असणार आहे. प्लस तुम्ही तलाठी भरती दोन्ही एकदाच करू शकता. ओके, त्यानंतर बघूया पुढचं. त्यानंतर पुढचा घटक आहे परीक्षेचे स्वरूप. परीक्षेचं स्वरूप तुम्हाला माहित आहे, ऑनलाईन पेपर होणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. त्याच्यानंतर परीक्षेचा दर्जा जर बघितला तर तो विद्यापीठ आणि 12वी लेवलचा आहे. मराठी इंग्लिशला 12वी लेवल आणि इतर 2 घटकांना सामान्य ज्ञान आणि रिजनिंगला पदवीचा दर्जा आपल्याला आहे. आणि प्रत्येकाला 50-50 गुण असे 200 गुणाचा पेपर आहे. इथं कुठलीही मुलाखत घेतली जाणार नाही. मुलाखत नाही, हे लक्षात ठेवा. इंटरव्ह्यू वगैरे काही कार्यक्रम नाहीये. त्यानंतर परीक्षेमध्ये तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल, गुणवत्ता यादीमध्ये, तर मिनिमम 45% तुम्हाला गुण मिळालेले पाहिजेत. 45% गुण म्हणजे किती? 90 गुण तुम्हाला कमीत कमी मिळालेले पाहिजे, तरच तुमची गुणवत्ता यादीमध्ये काय केली जाईल? निवड केली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुढची पद्धत म्हणजे समान गुण असेल तर सामान्य प्रशासन विभागाच्या 2022च्या निर्णयानुसार घेतलं जातं. पहिलं बघितलं जातं तुमची पदवी किंवा तुमचं शिक्षण बघितलं जातं. शिक्षण ज्यांनी जास्त वरचं केलेलं आहे तो वरती जातो. त्याच्यानंतर तुमचे इतर क्वालिफिकेशन बघितलं जातं. सगळ्यात शेवटी 6व्या नंबरचा पॉईंट आहे वय. अगोदर शिक्षण आणि नंतर सगळ्यात शेवटी वय आहे. ही एक्झाम TCS कंपनीकडून घेतली जाणार आहे. वेगवेगळ्या सत्रामध्ये घेतली जाणार आहे दिवसभरामध्ये, आणि वेगवेगळ्या सत्रामध्ये एक्झाम घेतल्यानंतर तुम्हाला नॉर्मलायझेशन ही कन्सेप्ट ऐकलेली असेल. नॉर्मलायझेशन कन्सेप्ट ऐकलेली नसेल तर आपला एक व्हिडिओ आहे 1 मिनिटाचा, तो बघून घ्या. नॉर्मलायझेशन मध्ये काय केलं जातं. तुमच्या सगळ्या शिफ्टची सरासरी काढली जाते आणि ह्या सरासरीमधून जो सगळ्यात जास्त असेल त्याच्या इतकं प्रत्येकाला निहून बसवलं जातं. ही बेसिक नॉर्मलायझेशनची मेथड आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त अटेम्प्ट करा, जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा, आणि नॉर्मलायझेशन मध्ये वरच्या लेवलवरती तुमचे मार्क गेले पाहिजेत हे बघून घ्या. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे कागदपत्र. कागदपत्र कोणते कोणते द्यावे लागतील, अपलोड करावे लागतील. PDF स्वरूपात हे सगळे कागदपत्र तुम्ही स्कॅन करायचे आणि ते PDF स्वरूपात तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यातला पहिला आहे तो म्हणजे नावाचा पुरावा म्हणून तुम्हाला SSCचं किंवा तत्समचं सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे. त्याच्यानंतर वयाचा पुरावा, त्यानंतर शिक्षणाचा पुरावा, त्याच्यानंतर सामाजिक आरक्षण घेत असलेला EWSचा पुरावा, नॉन क्रिमिलियरचा, दिव्यांग असाल तर माजी खेळाडू असेल तर खेळाडू, सैनिक, अनाथ असेल तर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, SSC नावात बदल असेल तर आपापल्या संवर्गानुसार असेल तर, आरक्षणाचा दावा करत असेल तर तो आदिवासाचा पुरावा 100% पाहिजे. हे झाले तुमचे महत्वाचे पुरावे. हे तुम्ही वाचून समजूनच घ्याल. आता राहिला मुद्दा या 3 पुराव्यांचा. याच्यातला अनुभवाचा पुरावा तुम्हाला काही गरज नाही. आता राहिला मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आणि लहान कुटुंबाचा पुरावा. या संबंधीचा जो नमुना आहे, नमुना जो दिलेला आहे तो नमुना तुम्हाला भरावा लागणार आहे. त्याची PDF बनवायची आहे आणि ती PDF अपलोड करायची आहे. ती कशी असेल? लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र भरायचं, ते मी तुम्हाला सांगून अपलोड करून देईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. टेलिग्राम चॅनलची लिंक नक्कीच तुम्हाला कुठे भेटणार आहे? कुठे भेटणार आहे? तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. ती नक्की शेअर करा आणि घ्या चेक करून. त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी आहेत. हे जे सगळे कागदपत्र आहेत, उपरोक्त प्रमाणपत्रे, कागदपत्रे महाभूमी पोर्टलवरती उमेदवारांना सर्वसाधारण सूचना यामध्ये दिलेले आहेत. आणि हे खेळाडू, त्याच्यानंतर दिव्यांग, माजी सैनिक यांचे अर्ज स्वीकृत केले जाणार नाहीत जर त्यांनी व्यवस्थित कागदपत्र अपलोड केले जाणार नाहीत. आता सर्वसाधारण सूचनामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, एक उमेदवार फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करू शकतो. उमेदवारास फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करू शकतो. वेगवेगळ्या आता एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये अर्ज सादर केला तर तुम्ही अपात्र ठरवले जाणार आहात. लक्षात ठेवा.
एक कॅन्डिडेट एक जिल्हा फॉर्म. जर तुम्ही एकापेक्षा जास्त जिल्ह्यात फॉर्म भरलात तर तुम्ही डायरेक्ट ह्या एक्झाम पासूनच बाहेर पडता. पण लक्षात ठेवा, जर एकाच जिल्ह्यामध्ये तुम्ही 2-3 फॉर्म भरला, म्हणजे समजा तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये 3 वेळेस फॉर्म भरला, मग एकच व्यक्ती, परंतु तुमचा काहीतरी चूक झालं होतं, मग चूक झाली तर तुम्ही डबल फॉर्म भरू शकता. फक्त त्याच जिल्ह्यासाठी भरा, त्याच जिल्ह्यासाठी भरा, त्याच जिल्ह्यासाठी भरा, हे महत्वाचा शब्द आहे. परंतु एकाच जिल्ह्यासाठी तुम्ही 2 वेळेस फॉर्म भरलात तर तुमचा शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जातो, कारण तुम्हाला काहीतरी चूक झाली होती म्हणून तुम्ही भरलात असं कन्सिडर केलं जाईल. परंतु एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरलात तर तुम्ही त्या परीक्षेतनं बाहेरच पडणार आहात. त्याच्यानंतर परीक्षेचे जे केंद्र आहेत, परीक्षा केंद्राची निवड फॉर्म भरत असतानाच ऑनलाईन पद्धतीने करा. नंतर त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल केला जाणार नाहीये. फीस किती? तर खुल्या गटासाठी 1000 रुपये आणि मागास गटासाठी 900 रुपये आहे. पेसा क्षेत्रासाठी 900 रुपये दिलेले आहे. ती ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला भरायची आहे. एकदा भरली की परत मिळणार नाही, असं आयोगाने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल म्हणल्याशिवाय समजू नका की तुमचं पेमेंट झालंय. पेमेंट सक्सेसफुल म्हणलं तर आणि त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा आणि प्रिंट काढून ती फॉर्म भरलेली पेमेंट सक्सेसफुलची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा. आता अर्ज करण्याचा कालावधी 26 जून 2023 पासून ते 17/7/2023 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. 21 दिवस तुम्हाला फॉर्म साठी दिलेत आयोगाने. ते चांगल्यात चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग करा. त्यानंतर पुढचा निवड, त्याच्यानंतर पुढचं आहे निवड सूचीची कालमर्यादा. तुमची सगळी परीक्षा झाली. परीक्षा झाल्यानंतर भरती प्रक्रिया, विभागाची भरती प्रक्रिया ही पहिल्यांदा निवड सूची होईल. त्याच्यानंतर तुम्हाला वेटिंग लिस्ट असं 2 असेल. म्हणजे एकदा तुम्हाला मार्कची लिस्ट लागेल, त्यानंतर निवड सूची लागेल आणि त्यानंतर प्रतीक्षा यादी, म्हणजेच आपण वेटिंग लिस्ट म्हणू शकतो. वेटिंग लिस्ट लागणार आहे. आणि एखाद्या व्यक्तीने जर त्या प्रवर्गामध्ये जॉईनिंग केलं नाही, जॉईन नाही केला, तर त्याच्या जागी दुसरा उमेदवार त्याच प्रवर्गातला वेटिंग लिस्ट मधून घेतला जातो. त्याच्यानंतर हॉल तिकीट हे परीक्षेच्या 10 दिवस अगोदर तुम्हाला ऑनलाईन महाभूमी या पोर्टलवरती मिळणार आहेत. वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला 2 मिनिटात समजून जातं. याची काळजी करू नका, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी आपोआप भेटून जातात. वेगवेगळ्या पदावरती तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या चॅनलवरती भेटून जातील. 10 दिवस अगोदर येणार आहे. आणि तुम्ही ज्या वेळेस ते प्रवेशपत्र डाउनलोड करा, प्रिंट काढा आणि त्या प्रिंट सोबत आधार कार्ड, निवडणुकीचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक मूळ ओळखपत्र प्लस त्याची एक झेरॉक्स कॉपी असं सोबत घेऊन जावा. त्याच्याशिवाय तुम्हाला दिलं जाणार नाही एंट्री. जे तुम्ही प्रिंट काढणार आहात तेच तुमच्या सोबत पाहिजे. प्रिंट वेगळी आणि सोबत वेगळं असं अजिबात जमत नाही. आधार कार्ड घेऊन जात असाल तर आधार कार्डचं मूळ आधार कार्ड आणि त्याची झेरॉक्स तेच सोबत घेऊन जायचं आहे, एक घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर जर लग्न झालेलं असेल आणि नावात बदल केलेला असेल तर म्हणजे विवाह निबंधक यांच्याकडे जे नावात बदल केलेलं राजपत्रात म्हणजे गॅजेटमध्ये पब्लिश केलेलं आहे ते तुम्ही सोबत घेऊन जा. त्याच्याशिवाय तुम्हाला एंट्री दिली जात नाही. त्याच्यानंतर परीक्षा केंद्रावर मिनिमम तुम्हाला 1 तास अगोदर जावं लागणार आहे, कारण सर्व प्रकारच्या तिथं ओळख परेड होते. तुम्हाला ओळख केलं जातं, स्कॅन केलं जातं, त्याच्यानंतर लॉग इन केली जाते. ही सगळी माहिती तिथं दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला काही अडचण आली तर अडचण आल्यानंतर तुम्ही महाभूमी पोर्टलवरती जाऊ शकता आणि तुम्हाला तिथं अडचणी तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. यासंबंधी आणखी काही माहिती असेल, मला काही माहिती झाली तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकचा वापर करून. आणि तुम्हाला तुमच्या एक्झाम बरोबरच, तलाठी एक्झाम बरोबरच नगर परिषद भरतीची तयारी करायची असेल तर हे बुक नक्की रेफर करा. तुमच्या तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असाल, ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते उपलब्ध आहे. ऑनलाईन स्वरूपातही उपलब्ध आहे, दोन्ही स्वरूपात तुम्हाला उपलब्ध आहे. आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे 24 तासात 3000 बुक विकले गेलेले आहेत. 24 तासात 3000 बुक विकले गेलेत. त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर बुक घ्या आणि दोन्ही एक्झामचा सोबतच अभ्यास करा. यासाठी तुम्हाला अभिनंदन. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नक्की लाईक करा. थँक्यू. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.